परेश सर आणि गुरुदत्त सर हे दोन्ही पंच या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एक नामांकित पंच परेश सर यांना आपण पाहिला तर दहीसर मधून बिलॉंग करतात. तर गुरुदत्त सर आपण पाहतोय योगेश पाटील यांना विनंती आपण पंचांसाठी जायचं. योगेश पाटील बॉबी भाई पंच असतील परेश भोईर सर आणि बॉबी भोईर हे दोन पंच आज या मॅच मध्ये पंचांची भूमिका पूर्ण करतील. एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. एक श्रद्धांजली चषक ज्यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन केले गेले. स्वर्गीय विनायक मुकादम आणि त्यांना अगदी आदरांजली देणारी स्पर्धा योगाबाबू एमसीसीच्या माध्यमातून खेळली जाते. योगेश विनायक मुकादम यांच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली इथे दिली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. मध्ये नरेंद्र भारती आणि भावेश भोईर गोलंदाजची मार्गावर पहिला गोलंदाज आपण पाहतोय विघ्नेश या गोलंदाजाला बोलवलं गेलंय. थोडे पंच आपण पाहतोय परेश सर आणि बॉबी भोईर हे दोन पंच इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तीन ओव्हरचा सामना आहे. पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. नरेंद्र भारती 20 पर्यंत आज मैदानामध्ये पहिला बॉल अगदी बॅकफूट वरती आला होता. पंच केला गेलाय. पहिल्या बॉल वरती सुरुवात केली जाते. गोलंदाज वेगळेशेच्या गोलंदाजीवरती पहिल्या बॉल मध्ये एक सिंगल धावा येणं गरजेचं आहे. कारण समोर आपण पाहिला तर दोन्ही संघ एक तर बलवान संघ एका साईडला वेगळेश आहे तर दुसऱ्या साईडला नरेंद्र भारती. मात्र पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल विग्रेसच्या माध्यमातून. दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत. वाईट पंच इथे घोषित केलं. अवांतर धावेने धावफलकाला सुरुवात केली गेली कारण 2 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. पुढील बॉल त्यावेळी शाळा मूळचा वर्ग खेळण्याचा प्रयत्न केला. फाऊल करणारी मध्ये हरेश येतो झेलगाडी पकडल्याचे फलंदाजी ते वाजवत आहे. अजून एक विकेट जर या बॉलवरती घेतला तर नयन पाटील यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आहे. चांगली गोलंदाजी हाताळली जाते अजूनपर्यंत कारण या ओव्हर मधील 2 बॉल आपण बघितले. दोन बॉल 2 धावा 1 गडी बाद झालाय. फलंदाज 22 हा फलंदाज परतला गेलाय.
त्यावेळी या फटका खेळलाय मात्र चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. वैभव क्रमांक 3चा फलंदाज आपण बघतोय. सुरुवात चांगली होणं गरजेचं होतं. पॉवर प्लेचा षटक आहे, संधी मिळाली गेली मात्र त्या संधीचं सोडं करणं गरजेचं होतं. अजून 3 बॉल मध्ये फक्त धाव फलकावरती 3 धाव आहेत. तरी 1 बाद झालाय. 22 डगावर मध्ये परतला गेलाय. पुढील बॉल तडपुरचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, यशस्वी होईल. त्याला चेंडू जातो 6 धावांसाठी वेगळी षटकार. संघाची धावसंख्या 9 धावा आपण बघतोय. त्यावेळी अजून एक फटका सजवलाय. चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. जबरदस्त प्रयत्न केले गेले होते. त्यावेळी आपण जर पाहिलात तर 13 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. अंतिम आणि शेवटचा बॉल असेल या ओव्हर मध्ये. चांगली धावपळकावरती पाहायला मिळते, कारण एक षटकार आणि एक चौकार या ओव्हर मध्ये इथे पाहायला मिळतोय. त्यावेळी आपण पाहिला तर अपील केली गेली होती मात्र अंतिम बॉल चांगला पाहायला मिळतोय. पहिला ओव्हर संपलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 धावा पाहायला मिळतात. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजची मार्ग सुयश पाटील या गोलंदाजाला बोलावलं गेलंय. वैभव आणि नरेंद्र भारती जोडी मैदानामध्ये. मात्र क्रमांक 2 मध्ये सुयश पाटील या गोलंदाजाला बोलावलं गेलंय. पहिल्या ओव्हर मध्ये 13 धावा. वेळ जास्त खर्च करताय लक्षात घ्या. काळिका माता कासर वडवणी संघ. कारण कुठेतरी आज अजूनही यानंतर 2 मॅच बाकी असतील आणि त्यामध्ये आपल्याला लवकरात लवकर मॅच संपवायच्या. मित्रांनो लक्षात घ्या. पुढील बॉल यश वाढीला शाळापूरचा फटका खेळलाय. आउट दी सक्सेस. नरेंद्र भारती याच्या बॅट मधून आलेला हा धमाका बेगीन. एकोणीस धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. प्रथमतः बॅटिंग करत असताना नरेंद्र भारती भोगरपाडा या संघामधून एक ताबडतोब खेळी करण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. फुलटॉस संधी मिळाली होती, मिस केला गेले. कुठेतरी हा फुलटॉस बॉल टॉर्चच्या रूपाने पाहायला मिळतोय. आता मात्र 19 धावांवरती अजूनही धावफलक आहे. 2 बॉल या ओव्हर मध्ये झालेत.
अजून 4 बॉल या ओव्हर मध्ये बाकी असतील. पाहतो पूर्ण हा षटक आहे कारण सुयश एक अनुभवी गोलंदाज आहे. वरती आला पोच केलाय कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. हेच आहे चौकार. दुसरा एक सिंगल पूर्ण केली जाते. 24 धावफलकावरती लागला जात आहेत. 1.4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा अगदी धावफलकावरती लागल्या गेल्यात. यश पाटील याला आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग 4 बॉल मध्ये 11 धावा खर्च केल्यात. एक धावा येणं गरजेचं होत्या. त्या नरेंद्र भारती याच्या बॅट मध्ये आपण बघतोय इथे चांगलं स्टँडिंग पाडवलं डीप खाऊ जाणार रिजनच्या बाहेर. बिग षटकार. सहा धावाने अगदी धावफलक वेगाने वाढलाय. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. वैभव वाडील याच्या बॅट मधून अजून एक खेळलाय अगदी मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 36. का बॅटिंग केली गेली. वैभव चोडे जर आपण लक्ष दिला तर वैभव याने 6 बॉल मध्ये तब्बल 23 धावा ज्याच्या बॅट मधून आपण बघतोय. तर 5 बॉल मध्ये वैयक्तिक 12 धावांवरती बॅटिंग करतोय नरेंद्र भारती. जबरदस्त बॅटिंग या दोन्ही फलंदाजांमधून. एक चांगली पार्टनरशिप या 2 फलंदाजांची पाहायला मिळते. 34 धावांची पार्टनरशिप 10 बॉल मध्ये या 2 फलंदाजांमधून पाहायला मिळते. एक चांगला टेलिकास्ट आपण पाहतोय डिकास्टच्या माध्यमातून पाहायला मिळते. आमचे टीव्ही स्कोरर उस्मान आणि त्यांच्या माध्यमातून अगदी प्रत्येक डिटेल्स या आमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. योगाभाऊ एमसीसी चषक 2026 आपण पाहतोय. अगदी मानाची आणि सन्मानाची स्पर्धा अगदी प्रजासत्ताक दिनानिमित्त या स्पर्धेचं आयोजन केलं जाते. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये अगदी एक गावामधील सर्व संघ आहेत. कासर वडवली भोगरवाडा या परिसरामधून आज या संघाला इथे खेळवलं जाते. छत्तीस धावा धावफलकावरती क्रमांक 3 चा गोलंदाजी मार्गवर लवेश पहिल्या बॉल जागेवर गेलाय. खेळला गेला अगदी डीपेक्षा कव्हर इजेच्या बाहेर. बिग षटकार. बेचाळीस धावा. एक मोठ्या लक्ष्याकडे पोहोचण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि तो लक्ष अगदी आपल्याला समोर दिसतंय. अगदी 5 बॉल अजूनही बाकी आहेत. नरेंद्र भारती मारण्याचा प्रयत्न करेल. अगदी अजून एक मोठा फटका लॉंग रिझनच्या बाहेर. षटकार. बॅटिंग केली जाते
दोन्ही फलंदाज अगदी आक्रमक रूप धारण करतायत। एका साईडला वैभव पाटील तर दुसऱ्या साईडला नरेंद्र भारती। 48 धावांवरती लागला गेल्यात। अजूनही या ओव्हर मधील 4 बॉल बाकी आहेत। किती धावांचं लक्ष असेल या 3 ओव्हर मध्ये? एक मोठा लक्ष स्थापित केला गेलाय। सन्माननीय श्री प्रफुल्ल वैची सर यांचं इथं आगमन झालंय। वेलकम। यावेळी तिसरी साथी केली जाते। षटकार लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार। थँक्यू बोला पाटील। अगदी हा छोटा मुलगा कुठेही जाऊ दे, अगदी बॉल घेऊन येतोय, प्रयत्न केले जातात त्याच्याकडून नक्की सहकार्य केलं जात आहे। एनसीसी कासार घडवली या संघासाठी। मिस्टर बोला पाटील बोला खातोय बोला का बॅटिंग केली गेली नरेंद्र भारती याच्या माध्यमातून आपण पाहतोय 3 बॉल मध्ये 3 मोठे फटके अगदी सरसवला गेला। यावेळी फटका पोचला मात्र झेल सुटला गेलाय। सिंगल पूर्ण केली जाते। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक होईल कारण फलंदाज वैभव धावची इच्छा रूपाने ते घडी बांधोय। आज मैदानामध्ये आपण पाहतोय सनी शेवटचे 2 बॉल 55 धावा धावबलवरती लागला गेल्यात। एक बॉल यावेळी अजून एक अगदी जागेवरून कव्हर क्षेत्रामध्ये एक जबरदस्त फटका बिग हिट। या ओव्हर मध्ये हा 4था षटकार आहे। बॅटिंग केली जाते जबरदस्त नरेंद्र भारती। एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता। सिंगल पूर्ण होते आणि का सिंगल नाही धावफलक जर आपण पाहिला तर धावफलकावरती 62 धावा तब्बल कुठल्या गेल्यात आणि 63 धावांचा लक्ष दिला गेलाय। 3 तालिका माता कासार वडवली या संघाला। नरेश संघ नरेश स्पोर्ट्स संघाचा कर्णधार लगेच यायचं संजय आहे। त्यानंतर दोन्ही टीम विनिंग टीमचे कॅप्टन आपले 12वे खेळाडू पाठवून द्या। ड्रॉ केला जाईल। 2 चिठ्ठ्या असतील। शामधून एक चिठ्ठी उचलली जाईल आणि ती चिठ्ठी जाईल सरळ एक पहिला चिठ्ठी निघेल ती बाई दिली जाईल आणि दुसरी चिठ्ठी असेल तर नरेश कोट बस संघाविरुद्ध घेईल। अभिषेक मुगादम सर यांच्या शुभ हस्ते हा चिठ्ठीचा नरेश स्पोर्ट्स संघाला बाई दिली गेली म्हणजेच विजेता संघ आणि नरेश स्पोर्ट ब हा संघ दोन्ही संघांमध्ये मॅच केला जाईल।
त्यांचा सन्मान इथे आपण करतोय. मी विनंती करेन योगेश पाटील यांना की त्यांच्या शुभ हस्ते प्रफुल्ल वैची सर यांचा इथे सन्मान आपण करायचंय. प्रफुल्ल वैची सर यांचा इथे सन्मान आपण करतोय. योगेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातोय. सन्माननीय श्री प्रफुल्ल वैती यांचा इथे हा सन्मान केला जात आहे. पायशी उपदर्शन आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आज दिली जाते. एक चांगलं डिसिजन, एक चांगलं नियोजन आयोजन इथे आपण पाहतोय MCC कासर वडवली या संघाच्या माध्यमातून. शिंगण्यासाठी एक मोठा डोंगर रचला गेलाय. 63 धावांचा लक्ष आहे आणि या 63 धावा पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. आपण बघतोय विघ्नेश आणि सुयश पाटील. त्रेसष्ट धावा विजयासाठी. कालपासून कदाचित आपण बोलत होतो 5 षटकांच्या मॅच मध्ये किंवा 4 ओव्हरच्या मॅच मध्ये धावसंख्या गाठत नव्हती, मात्र 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 63 धावा विजयासाठी कालिका माता स्पोर्ट्स संघासमोर. पहिला बॉल दांडी गुल आणि इथे ही धावसंख्या आता करायची कशी हा मोठा प्रश्न. व्हेरी गुड बॉलिंग बाय भावेश. पहिल्या चेंडूवर विकेट आली आहे. काय आलेख उंचावला होता बघा ज्या वेळेला लकासती आई मोगरपडा बॅटिंग करत होते. पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी 13 धावा कुठल्या, त्यानंतर लगेच 23 धावा दुसऱ्या षटकामध्ये आणि तिसऱ्या षटकात तर कमाल केली, तब्बल 26 धावा कुठल्या आणि त्याचाच फलित म्हणून 62 धावा झाल्या. 63चं एक चेस आउट करताना पहिल्या चेंडूवर विकेट आली आहे. विघ्नेशची मोठी विकेट आली आहे. नवीन बॅटर आता सुजय मैदानात आहे, त्याला साथ देतोय तो म्हणजे सुयश. दोघे आता फ्रेश लेग्स आहेत. एकही चेंडू अजूनपर्यंत खेळला नाही, याचं कारण फक्त एकच चेंडू झालाय. नेक्स्ट बॉल सुजय साडी. बॉलर बॅक ड्राईव्ह आहे, गोलंदाजी अप्रतिम आहे. वेल बोल्ड भावेश. टीम मोगरपाडा संघ जर बघितली ना तर कॉम्पॅक्ट टीम आहे. त्यांच्यामध्ये 4 अतिशय चांगले गोलंदाज आहेत आणि 5 अफलातून बॅटर आहेत. त्यामुळे निश्चितच कौतुक आहे अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेली ही टीम आपल्याला पाहायला मिळते. वेगवान चेंडू डाऊन द लेग गेलाय का? येस, वाईड आहे. एवढी मोठी धावसंख्या बनवून लकासती आई मोगरपाडा टीमने एक स्टेटमेंट दिलंय की आम्ही आलो इथे जिंकायला. आम्हाला निश्चितच त्यांच्या समोर तेवढीच तगडी कामगिरी करावी लागेल. वेल बोल्ड पुन्हा एकदा आपण बघतोय अगदी खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. शेवटपर्यंत वाट बघितली, नंतर ढकलून दिलाय ऑन साइडला. शॉट मिड विकेटला खेळाडू क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र एक धाव पूर्ण केली जाते. पहिली धाव फलकावर, दुसरी धाव फलकावर. 63 धावा षटका गणिक आपल्याला बघायचं. 21 धावा बनवायचे आहेत. 3 मोठे फटके प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला मारायचे आहेत. येणार का? शॉट फाइंडिंगला फटका, एक धाव मिळतीये. ग्रेट बॉलिंग. मगाशी कौतुक या गोष्टीचं, कारण नॉडीने जे फटके खेळले ते अफलातून होते. नो डाऊट. खास करून तो एक्स्ट्रा कव्हरला जो तरी षटकार मारला तो अफलातून होता. अगदी बनवला होता तो स्ट्रोक आणि अंदाज कसं खेळलं जातं याचं एक प्रात्यक्षिक दाखवणार तो फटका होता. खाली राहिलाय चेंडू, मात्र तरी सुद्धा इथे धाव एकेरी धावांनी धावफलक पुढे सरकेल. मात्र रिक्वायरमेंट काय आहे?
तर तुम्हाला 3 षटकार मारायचेच आहेत प्रत्येक ओव्हर मध्ये. तर 21 धावांची ही सरासरी टेनिस बॉल असो, लेदर बॉल क्रिकेट असो, इंटरनॅशनल क्रिकेट असो, मोठी सरासरी असते आणि ती चेस डाऊन करायची म्हणजे तशीच कामगिरी करावी लागेल. काय होणार, कितपर्यंत बदल जाणार, कालिका माता स्पोर्ट्सचा कासारवलीची हा फटके, या फटक्याची गरज आहे, अशीच आतिषबाजी होणं गरजेचं आहे. गुड शॉट. जी काय अप्रतिम गाणी वाजवली जात आहेत. मागच्या 11:30 वाजल्यापासून एक माणूस सतत बिझी आहे, तो म्हणजे आपला शरबत गोळावाला. जबरदस्त काम. त्यांनी मॅच एकही बघितली नसेल, एकही चेंडू बघितला नसेल, तो बिझी आहे. हे त्याचा नेहमी व्यवसायाचं टायमिंग आहे. वेल डन शरबत गोलाजी. यावेळेला हा चेंडू धावतले का वाईटचा इशारा. मात्र आमच्या भोलाचं देखील कौतुक आहे. मगाशी अतिशय चांगलं नाव ठेवलं आमच्या पंढरीने त्याचं, भोला पाटील. यावेळेला मात्र विस्तार स्ट्रोक काय फलंदाज होईल बाद, कारण अगदी आपण बघतोय तडीवर सलकरवर हा झेल होता आणि तो शांत पद्धतीने टिपलाय. विकेट आहे. उलटा बॉल आहे, मोठा फटका नाहीये. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, सुपर एफर्ट, कमिटमेंट अफलातून होती आणि हा झेल मला पकडायचाच आहे. हा प्रयत्न 100% आणि अगदी आपण बघतोय शेवटपर्यंत नजर या चेंडूवर. अफलातून झेल. गाणं आमच्या शरबत गोलावाल्यासाठी. दिनेश अफलातून झेल. मात्र मित्र मला थोडस काळजी वाटते, कारण तुझ्या शूजला चांगलं ग्रीप आहे ना. नाही असे नाही चालत. नवीन घे, हंगाम भरपूर मोठा आहे. मात्र जी विकेट आली आपण बघतोय बाद झालाय तो म्हणजे हरीश सुद्धा अगदी शून्यावर. हा बॉल देखील आपण बघतोय अतिशयरित्या डॉट येतोय. आता फक्त औपचारिकता राहिली असं म्हणायला लागेल, कारण इथून ही मॅच आता इम्पॉसिबल मोड मिळाली आहे. धावसंख्या झाली ती 11 आणि 63 लक्ष. मग अशी दिनेशने जो झेल टिपला त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय रामदासजी यांच्या मार्फत, रामदास पाटील यांच्या मार्फत. वेल डन दिनेश. हे 500 रुपयाचं पारितोषिक मॅच संपल्यानंतर लगेच घेऊन जा. आणि क्रिकेट लवर आहेत रामदास पाटील आणि भरपूर प्रेम आहे त्यांचं क्रिकेटवर. आणि थँक्यू व्हेरी मच. तुमचे प्रेम आमच्या खेळाडूंवर असंच राहू द्या. सनी मिस्टर सुख आहे. हा झेल कोण घेणार, कॉल करा. येस, कोणता स्वतः गेलाय, त्यामुळे इथे अजून एक विकेट आली आहे.
मॅच कुठे सुटली बघा. ज्यावेळेला विघ्नेश गोलंदाजी करत होता पहिल्या 3 चेंडूवर विघ्नेशनं फक्त 2 धावा दिल्या होत्या, एक वाईट कन्सिडर केला होता, विकेट आली होती. मात्र नंतर जी फटकेबाजीला सुरुवात झाली ना, 6-4-0 6-0 4-1 6-6-6-6 हेच फटके लागलेत आणि म्हणून ती धावसंख्या एवढी मोठी झाली आहे. इथे डॉट बॉल मला वाटते येतोय आणि एकूणच षटकाची देखील समाप्ती होते. पहिल्या षटकात धाव होत्या 10, 2 षटकानंतर धावसंख्या ती म्हणजे 12. 2 वर टाकलाय वेल बोल्ड सनी आणि 3 गडी त्याने बाद केलेत. अफलातून कामगिरी इथे सनीची. मात्र बघा जी मगाशी मी डिजिट सांगत होतो की पहिल्या 3 चेंडू मध्ये फक्त 3 धावा, त्यानंतर 6-4-0 6-0 4-1 6-6 6-6 1-6-1 अशा धावा आणि हे मोठे मोठे डिजिट 62 पर्यंत घेऊन गेले मोगरपाडा टीमला. आता एका षटकाचा खेळ राहिला आणि एका षटकामध्ये तब्बल 51 धावा म्हणजे आयर टाकायचा बाकी आहे. जेवढ घ्या आयर टाकला नाही ते चालेल. वेल बोल्ड गोलंदाजी मार्कवर आलाय तो म्हणजे तेजस ठाकूर. एक चेंडू संपलाय 5 मध्ये 51. इथे देखील धाव जास्त मिळणार नाही, एकच धाव मिळेल. मात्र बघा त्या जेसीबी वाल्यांनी गाडी अशी लावली ना की मागचे कोणाला मॅच दिसणार नाही. वेल डन. विशाल भोयर जिथे असतात तिथे काही घडू शकेल. मिस्टर शोके हा झेल होणार का? कॉल करा. येस झालाय. बघा मगाशी डिका स्पोर्टच्या ऑन स्क्रीन वर ही जेसीबी दाखवण्यात आली. जेसीबी भाड्यावर देणे आहे. मनोज शिंगेने जर षटकार मारला तर 1000 रुपये. यावेळेला मात्र बॉलर बॅट ड्राईव्ह होता. 1000 रुपये कमवायला हरकत नाहीये. षटकार मारा 1000 रुपये जिंका. बॉबी भोईर सांगतायत. मारणार जरूर मारणार. थोडस पुढे खेळायला पाहिजे. रनवे मध्ये चूक झाली आहे. थँक्यू व्हेरी मच अंपायर गुरु. यावेळेला फटका चांगला चौकार आलाय 500 रुपये द्यायला हरकत नाहीये. पलटा बॉल आहे. हा झेल आहे. बाद होईल परतील आणि ते सामना देखील संपतोय. भरपूर मोठा विजय मिळवलाय. तब्बल 49 धावांनी हा सामना जिंकलाय. अभिनंदन टीम मोगरपाड्याचं. आणि
त्याचा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या सामन्यातील मॅन ऑफ पॉइंट नो डाऊट 11 चेंडूमध्ये 38 धावा 5 उटुंब षटकार नरेंद्र भारती.